उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अनंत गीते, खासदार तटकरेंचे बंधू अनिल भाऊ तटकरे आणि शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील एकाच विचारपीठावर एकत्र आल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदर डेंजर राजकीय रणनीती तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. भविष्यात राजकारण कसे असेल याचाही अंदाज बांधला जात आहे. मात्र हे तीन नेते कोलाड विभागातील भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली. तसेच शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना राजकीय दिलासा दिला. या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ती यापूर्वी कधीच गाठली नव्हती. आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गलिच्छ नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं. म्हणजे आता असं म्हणायची वेळ आली की ती काँग्रेस बरी होती, आले की नाही. आता तो विषय नाहीये, त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही. आणि म्हणून मग असं ज्या वेळेला झालं तेव्हा पण मी सांगितलं महाबळेला, महाबळे अस्थिर होऊ नका. विचारा महाबळेला, खांडेकरना म्हटलं ज्या पक्षाची तुमची नाळ जुळलेली आहे त्या पक्षाचीच इमान राखा, त्या पक्षासोबतच राहा. आणि म्हणून पंडितचे चिंता करण्याचं अजिबात कारण नाहीये. किती जरी ते आनंद गीतेचे झाले तरी शेका पक्ष काही शिवराम भाबळे सोडणार नाही. आणि मी कधी तो आग्रह धरत नाही, धरला नाही, धरण्याची आवश्यकता नाहीये. कारण ज्या दिवशी म्हणजे मी तर 6 वेळा खासदार झालोय, तुम्हाला ऐकायला आवडते म्हणून बोलतो, बोलू ना. ज्यावेळेला पहिल्यांदा मी खासदार झालो 1996ला 11व्या लोकसभेला, आणि 11व्या लोकसभेला खासदार झाल्यानंतर एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. मी त्यावेळेला काँग्रेसचे गोविंदराव निकम यांचा पराभव केला आणि मी 11व्या लोकसभेला खासदार निवडून आलो. आणि मी सभागृहात ज्यावेळेला गेलो तेव्हा जाताना एक विचार माझ्या मनात आला. खरं म्हणजे हा विचार लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये येणं आवश्यक आहे. आणि तो विचार हा माझ्या मनात आला की हा देश त्यावेळेला 110 कोटींचा देश होता. 106-107 कोटींची लोकसंख्या होती आपली. आणि या 110 कोटीच्या लोकसंख्येच्या या देशात त्या संसदेच्या सभागृहात बसायला किती जणांना भाग्य लागतं? तर फक्त 542 जणांना ते भाग्य लागतं. आज हा देश 130 कोटीचा आहे. मग 130 कोटीच्या देशात संसदेच्या सभागृहात बसण्याचं भाग्य फक्त 542 जणांना लागतं. त्या 542 पैकी एक अनंत गीते आहे, याची जाणीव माझ्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.